हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पुरणपोळीसोबत नेहमी आणि आवर्जून केली जाते ती म्हणजे कटाची आमटी। तर चला, रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आणि करायला झटपट। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण पुरणाचा कट घेतलेला आहे। पुरणपोळीचा जो आधीचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये कट कसा काढला हे दाखवलेलं आहे, त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा। इथे आपण सुरुवातीला आमटीसाठी जो मसाला लागणार आहे तो तयार करून घेऊया। तर इथे मी थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे, तुम्ही जर काप केलेले असेल तर ते सुद्धा चालते। आणि थोडासा कांदा आणि धने घेतलेले आहेत। बाकी जर अजून काही खडे मसाले वापरायचे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। तर आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण खोबरं सोनेरी रंगावरती भाजून घेऊया। तर इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, हे आपण काढून घेऊया। तर इथे मी सुका कांदा वापरलेला आहे, हा भाजून घेऊया। तुमच्याकडे जर सुका कांदा नसेल तर ओला कांदा सुद्धा घेतला तरी चालतो। फक्त हा कांदा सुद्धा आपण तेल टाकूनच भाजणार आहोत। आणि ओला कांदा जेव्हा आपण नॉर्मली मसाला भाजीला जसं कांदा भाजून घेतो त्या पद्धतीने थोडंसं तेल टाकून सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं। तर इथे आपण तेल टाकलेलं आहे। तर इथे आपला कांदा सुद्धा भाजून झालेला आहे, आपण काढून घेऊ। त्यानंतर आपण आता धने भाजून घेणार आहोत। धने भाजण्यासाठी सुद्धा थोडंसं तेल टाकायचं आणि सोनेरी रंग झाला की धने काढून घ्यायचे। तर इथे आपले धने भाजून झालेले आहेत, तर हे आपण काढून घेऊया। इथे आपण जे साहित्य घेतलं होतं ते सगळं भाजून घेतलेलं आहे। तर हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आधी आणि नंतर आता मिक्सरच्या भांड्यात टाकूया। आपण हे जे साहित्य टाकलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर कोथिंबीर घालायची असेल तर इथे तुम्ही घालू शकता, किंवा आलं लसूण आपल्याला टाकायचं आहे तर बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। तर इथे ह्या मसाल्याला थोडंसं पाणी तुम्ही मसाला वाटताना वापरू शकता। तर थोडंसं पाणी टाकून आपण इथे वाटून घेतलेलं आहे। तर आता हे आपण बाजूला ठेवूया। तर इथे गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला होता, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं, जिरं सुद्धा छान फुललं पाहिजे। जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता तळला की त्याच्यानंतर इथे मिरची पावडर टाकलेला आहे। तुम्ही ह्या आधीचे जर व्हिडिओ मसाल्याच्या भाजीचे बघितले असतील तर मी नेहमीप्रमाणे तेलातच मिरची पावडर तळून घेते, जेणेकरून जी काही आपण तरीची भाजी करतो ना तिला तरी खूप छान येते। वेगळं असं काही आपल्याला मिरची पावडर वगैरे किंवा तडका द्यायची आपल्याला गरज पडत नाही। त्यामुळे मिरची पावडर नेहमी जेव्हा तरीची भाजी करतो तेव्हा नेहमी मिरची पावडर हे तेलात तळून घ्यायचं। आणि तेलात तळत असताना गॅस लो ठेवायचा, कारण फुल असला की ते करपून जातं। तर इथे आपण जो मसाला मिक्सरमध्ये वाटून घेतला तो आपण टाकलेला आहे, ते सुद्धा आपण तळून घेऊया। आता इथे खूप मसाला तळण्याची आपल्याला गरज लागत नाही, कारण आपण आधी जे मसाला करून घेतला तो सगळा भाजून घेतलेला होता। तर इथे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे, तो टाकला। तुमच्याकडे जो घरात कुठलाही ठेवणीचा मसाला असेल तो तुम्ही टाकू शकता, काळा मसाला, गरम मसाला किंवा कांदा मसाला जरी असेल तो टाकला तरी चालते। कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, तर हे सुद्धा आपण तळून घेऊया। तर इथे सगळे मसाले तळून झालेले आहेत। जो आपण कट काढला होता पुरणामध्ये तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता हे आपण मिक्स करून घ्यायचं। आता कट आपला थोडासा घट्टसर दिसतंय, त्यामुळे ज्या पातेल्यामध्ये आपण कट घेतला होता त्याच पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, ते पातेलं धुवून ह्याच्यामध्ये टाकायचं, कारण जो काही कट त्या पातेल्याला राहिला असेल तो सगळा ह्याच्यामध्ये जातो। आणि जरी अजून पाणी टाकायचं असेल, तुम्हाला खूप घट्टसर वाटत असेल तर तुम्ही अजून जास्तीचं पाणीसुद्धा टाकू शकता। तर इथे आपण हे पाणी टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला जसं आता पाण्याचं प्रमाण वगैरे काही सांगणार नाही, कारण तुम्हाला पातळ घट्ट जशी हवी तशी तुम्ही करू शकता। कारण जेव्हा आपण आमटी करतो आणि ती खूप म्हणजे आमटी उकळताना ना खूप वेळ उकळायची, जेणेकरून काय होतं की तिला चव खूप छान येते। चवीनुसार मीठ टाकायचं आणि मस्त आमटी उकळून घ्यायची। तर ते तुम्ही बघू शकता, मस्त असं बाजूने ना छान अशी तर्री आलेली आहे आणि गॅस लो टू मीडियम आहे, हा गॅस नाही आहे। तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी आमटी आपली उकळत आहे। इथे आपण मस्त भरपूर वेळ
आमटी उकळून घेतलेली आहे. तुम्ही बाजूने पण बघू शकता, मस्त तरी आलेली आहे. आणि ते आता भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला याच्यामध्ये टाकायची. आता हे आपण मिक्स करून घेऊया. तर इथे आपली आमटी तयार झालेली आहे. तर आपण गॅस बंद करूया. तर इथे आपली कटाची आमटी करून तयार झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी? नेहमीप्रमाणे साधी, सोपी आणि सहज बनवता येईल अशी होती. तर चला, तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तुमचे मनापासून धन्यवाद. तर असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी, सोपी